जय श्रीराम मित्रांनो. आज आपण नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, दिंडोरी तालुक्यातील देवघर या ठिकाणी अतिप्राचीन असं हेमाडपंथी मंदिरात जे महादेवाचं जे हेमाडपंथी स्वरूपातील मंदिर आहे, ते आपण बघण्यासाठी चाललो आहे. हा परिसर वन विभाग म्हणजे फॉरेस्ट खात्यातील गावांमधील येतो. ह्या गावात सर्व आदिवासी बांधव यांची वस्ती आहे आणि अतिशय दुर्लक्षित असा हा प्रदेश आहे. आता आपण या गावात प्रवेश करतो आहे. हे छोटंसं गाव. या गावामध्ये अतिप्राचीन असं महादेवाचं मंदिर आपल्याला बघण्यासाठी आपण चाललो आहे. पण मित्रांनो, आपण ज्यावेळेस आतमध्ये प्रवेश करतो, त्यावेळेस ते दृश्य बघून मला खूपच दुःख झालं. कारण की एवढं प्राचीन मंदिर आणि एवढा प्राचीन वारसा आपला आज आपण नष्ट केलेला आहे. या पुढाऱ्यांनी नष्ट केला. आज आपण त्या प्राचीन वारशापासून वंचित झालेलो आहे. त्या मंदिर आणि खूप जुनं असं जे मंदिर आहे, ते आज आपल्या समोर नष्ट झालं आहे. आपल्याला ते आज बघायला भेटत नाही आहे. आणि आत्ता आपण जे मंदिर बघणार आहोत, ते नवीन आणि अर्धवट असं मंदिर बघणार आहोत. आम्ही ज्यावेळेस आतमध्ये प्रवेश केला, त्यावेळेस आम्हाला अनेक अशा शिला, ज्यात सुंदर असे नक्षीकाम केलेले असे अनेक शिला आपल्याला बघायला भेटल्या, ज्या अस्तव्यस्त वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या होत्या. त्यातील काही शिलांचा वापर गावातील लोकांनी आपल्या घरांसाठी पण केला. आणि ही खूपच वाईट अशी गोष्ट आहे का आपण अतिप्राचीन असा वारसा गमावलेला आहे. आणि जे किती बोललं तेवढं कमीच आहे याबद्दल. आणि आपण खूपच मोठं आपलं नुकसान झालं असं मला वाटतं. या मंदिरातील वैशिष्ट्य असं आहे की आपण ह्या मंदिरातील शिवलिंग हातात धरून आपली जी मनातली इच्छा जर बोललो, तर ती पूर्ण होते असं आपल्याला इथली गावातील लोक सांगतात. आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर लोक इथे सत्यनारायण पूजा वगैरे करतात. आपल्याला बघा, आजूबाजूचा परिसर कसा निसर्गरम्य दिसतो आहे. आणि या शिला आजूबाजूला पडलेलं दिसत आहे, त्यातील कोरीव काम वगैरे पण आपल्याला बघायला भेटेल. ही छोटीशी नदी त्या गावातनं वाहत असते आणि जिवंत झरे पण तिथनं निघताना दिसतील आपल्याला. हे बघा, आता हा जिवंत झरा आपल्याला निघताना दिसतोय. आणि खूपच म्हणजे वाईट वाटतं या मंदिरात आल्यानंतर, या गावात आल्यानंतर. या ज्या सर्व शिला आपल्याला ज्या दिसत आहे, त्या मंदिराचेच अवशेष आहेत. आणि या गावातील पुढाऱ्यांनी आणि आमदार वगैरे या लोकांनी ते मंदिर अक्षरशः तोडून टाकलं, केवळ आपल्या कमिशन आणि छोट्याशा फायद्यासाठी. अतिप्राचीन मंदिर तोडण्यात आलं आणि त्याच्या या शिला आपल्याला आजूबाजूला पडलेल्या दिसत आहे. त्यात नक्षीकाम, काही मूर्त्या आपल्याला दिसतील. तसेच या ठिकाणी बघा, या सर्व शिला आहे. आणि इथे 2 वीरभद्र यांच्या मूर्त्या पण आपल्याला दिसतील. त्या मूर्त्या ह्या मंदिराच्या प्रथम दर्शनी लावलेल्या होत्या. त्यांना खूपच सुरेख पद्धतीने सजवलेलं जायचं. आणि हे 3 टप्प्यात असं हे मंदिर होतं. हे जे वीरभद्राच्या या 2 मूर्त्या आहे, या आता भग्न अवस्थेत इथं पडलेल्या आहे. तशाच अनेक मूर्त्या इथं पण ठेवलेल्या आहे, ज्या तोडल्या गेल्या. आणि आता गावातील काही लोकांच्या साह्याने इथं बाजूला ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या खूपच वाईट वाटतं हे सर्व बघून. हे बघा, या
जुन्या प्राचीन मूर्त्या आहे. आणि आणखी एक प्राचीन मंदिराचा अवशेष पण आपल्याला इथे बघायला मिळेल. हे हे एक मंदिर खूप प्राचीन आहे. त्यात आपल्याला गणपतीची मूर्ती दिसणार आहे. हे समोर गणपतीची मूर्ती आहे. तसेच आणखी एक छोटंसं महादेवाचं आणखी एक मंदिर आहे, हा नंदी. आणि आणखी एक महादेवाचं मंदिर आपल्याला समोर बघायला भेटेल, हेच ते आहे. त्यात नक्षीकाम केलेले आहे. अनेक शिला आपल्याला बघायला भेटतील. ह्या शिला त्या मंदिराला लावण्यात आलेल्या आहे. आणि हे मंदिर खूप प्राचीन आहे. त्या मूर्त्या कसल्या आहे ते आपल्याला नीट नाही समजत किंवा माहिती नाही त्याच्याबद्दल, पण अतिप्राचीन ही शिल्प आहे ही आपल्याला असं समजतं इथे. हे शिवलिंग, अतिप्राचीन असं शिवलिंग आपल्याला समोर दिसतं आहे. आणि आता आपण या मंदिराबद्दल, इथे स्थानिक पुजारी आहे त्यांच्याकडनं ही सर्व माहिती पण घेणार आहोत. हे प्राचीन असं मंदिर आपल्याला समोर दिसतंय. हे शिवलिंग आणि समोर आता ही महादेवाची जी मूर्ती आपल्याला बघायला भेटेल. ही प्राचीन अशी मूर्ती आहे या स्थानी. आणि त्याच्या आजूबाजूला जे बांधकाम दिसतंय ते आत्ता नवीन आहे. मात्र ही मूर्ती आणि ते जे काही शिला आहे त्या प्राचीन आहे. ही असते महादेवाची मूर्ती. हे जे मंदिर दिसतंय ते नवीन बांधकाम झालेले मंदिर आहे. प्राचीन मंदिर तोडण्यात आलं. नमस्कार देवा. तर आम्ही इथे देवघर गावाचे रहिवासीच आहेत. पहिल्यापासून आमची आजा पंजानी सेवा केली, आज्यानी केली, चुलते दोघांनी केली. आता आम्ही सेवा झाडझूड दिवाबती करू राहिलो. हे पुरातन मंदिर म्हणजे असं का फारच पुरातन मंदिर आहे. यंबडपंथी काळातलं मंदिर आहे. इथं आता ते खोलले गेलं, त्याला निधी आली, आमदार निधीतून काही ते निधी आल्यामुळं ते 3-4 कोटी रुपये मग ते खोलले गेले पुरातन. तर सगळे मग खोलून बाजूला टाकले दगड. हे आता आपल्या वीट बांध कामामध्ये केलं, काही निम दगडीचं काम केलं. मग आता इथून पुढं म्हणत्या काही सुधारणा होणार आहे. पण बाबा इथं आता ही जी मी मूर्ती बघितली महादेवाची, हा, तर ती एकदम प्राचीन दिसते मला. हो, तिच्या प्राचीन काही इतिहास आहे? प्राचीनच आहे ना ते. जागृत देवस्थान आहे. सगळे लोकांना अनुभव वगैरे. हा, म्हणजे पोरं नसले म्हणजे मग ते नवस करते. इथे शिवलिंग इच्छाधारी आहे. हो का? ते आपली मनाची इच्छा सांगून आणि ते उचलत्या कपाळाला लावत्या, आपली मनाची इच्छा सांगत्या. मग ते त्यांना अनुभव येतो 6 महिन्यानंतर. मग ते कोणी अभिषेक करत्या, कोणी सत्यनारायण करत्या, ज्याच्या त्याच्या मनाच्या इच्छेप्रमाणे असे करत्या ते. तर फार जागृत देवस्थान आहे. फार जवळजवळ 1000-2000 वर्षाच्या काळाचं मंदिर होतं. आणि फार यंबडपंथी म्हणजे जुनी कलाकृती होती. याच्यावर कलीचं चित्र होतं, अशा बरेच नगे चित्र होतं मागून. पण ते खोलले गेले, निधी आला, आमदार लोक सगळे जमले आसपास खेड्यापाड्याचे. मी आता बघितलं तिथं जुनी मूर्त्या पण दिसत आहे, खूप जुन्या मूर्त्या. मग आता हे मोठले वीरभद्र हे प्रवेशद्वाराला होते दोघं. एकटं माणूस तर मध्ये जात नव्हतं साहेब कधी. हा, मध्ये मी असं ऐकलं होतं की ती जी महादेवाची मूर्ती तिच्याकडे असं बघू शकत नव्हतं त्या. हे बात करंट होता त्या मंदिरामध्येच. करंट होता का एकटं माणसाला शहरी एकदम जसे काटे उभे राहते अंगावर, असं ते मंदिराचा नजारा पाहता. देवघर म्हणजे असली देवघर होतं, पण ते खोलले गेल्यामुळे फोड झाली जास्त. हो,
आम्ही जवळजवळ आता जत्रा पण भरते असं आहे. महाशिवरात्रीला भरतो. महाशिवरात्री जत्रा महाशिवरात्रीला भरते, एक दिवसाची हो जत्रा. हो. 3 दिवस राहते, ते सप्ताह वगैरे करते 3 दिवसाचा. हं. हरिपाठ जागरण वगैरे सप्ते राहते, कीर्तन हं. असं करते ते. आणि हे ग्रामीण भागात असल्यामुळे जरा लक्ष नसल्यामुळे ते त्याची आजपर्यंत दुर्लक्षित झाले. दुर्लक्ष झालंय ते. तर मग ते असं चालू आहे. ठीक. पाहू आता कधी करते ते. जुनं होतं हो. तेच खरं महत्व होतं, त्यालाच भारी होतं. ते जुनं का होईना, तुटेल फुटेल का होईना, पण ते भारी आम्ही होतं. त्याच्यावरून आम्ही सगळ्या लोकांना अडवलं कसं आहे, हे आहे ना, हे पुरातन, हे राखून ठेवा, आपल्याला पुढच्या भविष्यात हे पब्लिकला दाखवायला काम येईल. पण मग ते म्हण काय तुम्ही गावठी माणसं तर हे सुधारणा हो राहिलेलं निधी आला म्हण, नाहीतर आम्ही तर खोलून देत नव्हतो तेव्हा. म्हणजे आता हे मंत्र संत्रांचे पैसे खायसाठी हा, बस त्यांनी असंच पण हे जे केलं. खरी वारसा होता तो तोडून टाकला. तोडून टाकला ना तेव्हा. तर आम्ही तर भांडणं केलं, आमचे तर किती विरोध झाला, पण आम्ही जो खरा आम्ही ऐकलं नाही ना कोणी. असं आहे, मोठे माणसं ते म्हण तुमचं काय आता याला निधी आला म्हण, तुमचं कोण ऐकणार हे खोलायला. आम्ही तर म्हणायचो खोल याला साहेब, कधी दगड लावे म्हणजे असं सिमेंट नव्हतं लावेल का काही नाही, जसे आपण सुतार लाकडी काम करतो असे कुशवी घेतो चारी बाजूवरून खटक्या बसवतो, असे ते दगड मध्ये कला होती. इतके भारी दगड होते. देवघर म्हणजे पाहण्यालायक देवघर, 33 कोटी देव बसलेलं देवघर आहे ते. हो, इतकं भारी ते देवघर. एवढं प्राचीन मंदिराचं प्राचीन मंदिर असून यांच्या लक्षात तोडफोड नाही केली नाही. हे खासदार आमदार हा, हे आणलं काय त्याचे महत्व कळालं नाही याचा अर्थ असं. हे नाशिक जिल्हा आणि पेठ तालुका ना. हा, नाही नाही, हे दिंडोरी तालुका. दिंडोरी तालुका. हे दिंडोरी तालुका. हे 3 तालुक्याच्या सीमेवर आहे. इकडे पेठ सुरगाणा तालुका आहे नाण्याशी पासून खाली, इकडे पेठ तालुका आहे ना आमचा, दिंडोरी तालुका आहे. रोड पासून याग हा दिंडोरी मधले सीमेवर हा, सीमेवर आहे. असं आहे. आणि हे जंगलातच आहे. हो, जंगलातच आहे. पूर्वी दिवसाकडे भेव हा, हा. ते झाडं झुडं तोड. गावच्या माणसाने सांगत तर खरंच पहिल्या एकटं माणूस तर कधी मध्ये जातच नव्हतं. असं आहे. हे वीरभद्र आहेत ना, यांना कलर देऊन एकदम सजवेल राहायचे भारी. ती मूर्ती पाहून म्हणजे पाहतच शकत नव्हतं. तुम्ही मला सांगितलं ना माणसाने कोणी का बुवा त्या मूर्तीकडे जास्त नजर भरून पाहत नव्हते. तर अशाच गोष्टी जसं याला स्वयंभू म्हसोबा आहे कुठं मुळशीला, तशीच पद्धत होती. आता हे वीरभद्रांची तुटपुट झाली ना. हा, तुटपुट झाली, ते काढून ठेवली. ते म्हणते आता नवीन मूर्त्या काय नवीन मूर्त्या बसून बनवून ते उपयोग नाही जे ना जुनं ज्याची तेव्हा. हा, शक्ती जुनं आता पिढ्यानपिढ्या त्याची मान्यता झाली, पूजापाठ झाली, त्यात जी शक्ती अवतरली आहे ती आता नवीन मूर्त्यांमध्ये येणार आहे. कलीचं चित्र होतं साहेब, इथं अनेक चित्र होते भारी भारी. असे पिक्चर मध्ये हे करते असे चित्र भारी भारी. कलीचं चित्र, कलीने जीभ आणि जबान आणि हातात धरल्याचं सिस्टम. ह्या कलियुगात ह्या 2 गोष्टी आवरा म्हणजे तुम्ही तरले म्हणजे लिप्याच होत्या त्या. चित्र तर नाही तर पण मग त्या लिप्याच होत्या समजून घेणाऱ्याला. हा, बरोबर. इतके भारी होते ते. पण हे लोकांना आता सगळे तुम्ही इकडे रोडने आले इकडे पाहिले किती 1-1 टनाचे दगड वापरेले इथं. बापरे. हा, हे बाजूबाजूला इकडे नदीला गंगा घाटल्या सगळे इकडे दगड पांगून दिले. मग आम्ही काय सांगतो, एक ठिकाणी जमा करा, याचं काहीतरी प्रवेशद्वार बनवा, हा, किंवा गंगा घाट बनवा. त्याने जिकडे तिकडे पांगून दिले, म्हणजे नुकसानच झालं. नुकसान झालं. एक दगड इतका महत्वाचा दगड आहे देवा, तर काय सांगायचं तुम्हाला. त्याची कलाच अशी आहे त्या दगडाची. असं आहे, देवाची हात आहे.